आता कसं झालं माहिती आहे का, कालचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ दोन्ही एकत्र असणार आहे. तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आता मी कालच्या व्हिडिओ ना एडिटिंग करणं झालं नाही मला. तर एडिटिंग केलं ना, ते एडिटिंग न करण्यावाचून ना अपलोड करायचा राहून गेला होता. आता दोन्ही व्हिडिओ मिक्स आता आज ना इतका निवांत निवांत स्वयंपाक झाला होता बरं का माझा. आता सकाळचे 9 वाजले होते, तर इकडे मी मस्त सुक्कं बटाटे बनवलं होतं आणि शेंगदाणा आणि तीळ असं दोन्ही मिक्स करून पोळी बनवली होती. तर इकडं आपलं सकाळचं आपले 9 वाजले होते आणि मस्त ऊन पडलं होतं. आणि आज ना मग देवपूजा पण अजून बाकी होती. तर थोड्याशा चपात्या, थोड्या शेंगदाण्याच्या पोळ्या असं बनवत होते मी. त्याच्यानंतर ना देवपूजा आवरून घेतली, तर लगेच तुळशीला पाणी घालायला गेले. आता 3-4 दिवस झालं आत्या घरी नाहीत बघा. तर आत्यांचं ना दररोज अंघोळ केल्या अगोदर तुळशीला पाणी घालायचं असतंय. पण आत्या काय तर दररोज ना मीच तुळशीला पाणी घालते. तुळशीला पाणी घालून झालं लगेच देवपूजा वगैरे अगोदरच मी केली होती. तर तुळशीला पाणी जास्त घेतलं होतं मी घालायला. आता उन्हात असल्यामुळे तर भरपूर सारं पाणी लागत होतं तुळशीला. त्याच्यानंतर बघा जे कळशीत पाणी राहिलं होतं ना, तेच आपल्या गुलाबाच्या झाडाला ते टाकून घेतलं. आता जवळजवळ 9:30 पावणे 10 वाजत आले होते. तसं घरातलं सगळं स्वयंपाक, देवपूजा सगळं आवरून आणि माझे कपडे भांडे होते. आणि असं असं झालं होतं की इतकं निवांत निवांत काम चालू होतं बघा माझं भरपूर असं निवांत. तर गुलाबाच्या झाडाला आणि ते आपलं मी पुदिना वगैरे लावलं होतं बघा जास्वंदीला. तर एक 2-3 बकेटनं मी पाणी आणून घातलं होतं. आता केशरी रंगाचं गुलाब ना खूप छान आता कळी आलं होतं. तर ते उमलत होतं 2 दिवसात. आणि लाल कलरचं 2-3 गुलाब. आता अक्षताचं म्हणणं होतं की आता उद्या सकाळी 15 ऑगस्ट आहे, उद्या 15 ऑगस्ट आहे आणि उद्या सकाळी मी ही तिन्ही पण गुलाब तोडणार. तर बरं म्हणलं. आणि हे बघा जास्वंदीची कांडी मी त्या दिवशी लावलेली ना, ती कांडी मस्त फुटत होती. त्याच्यानंतर ना दुपारी बघा आमचे चुलत सासू आणि सासरे आले होते. तर त्याच्यानंतर माऊलीचे पप्पा पण घरी आले होते जेवायला. तर ते पण सगळं बोलणं वगैरे झालं, चहा झालं, बऱ्याच इकडचं तिकडचं बोलणं गप्पा गोष्टी झाल्या. तर ते परत बघा आता बाजूच्या गावात गेलेले आहेत आणि माऊलीचे पप्पा परत अकलूजला गेले. आणि त्याच्यानंतर माझं सगळं झाडून वगैरे सगळं आवरलं. तेवढ्यात ते सासूबाई आल्या घरी आणि लगेच त्यांच्यासाठी ना त्यांना जेवणासाठी ना असं स्वयंपाक बनवायचं चालू होतं. मग इकडं ना शेगडीवरती मस्त सांडग्याची भाजी उकळत होती. तर मी बसले भात वगैरे अगोदर बनवून घेतला होता आणि सासूबाईंना बोलत बोलत स्वयंपाक आवरून घेतला. जेवण वगैरे झाली. आता त्यांची निघायची तयारी झाली. तर आता ती निघाली होती बघा. आता संध्याकाळचे ना 5:30 पावणे 6 झाले होते. आता त्यांना जायचं होतं इंदापूरच्या पुढं. आणि 3-4 दिवस आत्या सोलापूरला गेले होते ना, तर त्याच्यानंतर आज आत्या पण आल्या होत्या. तर बघा त्या सासूबाईंना घालवायला आलो होतो बाहेर. तर तिथं चिंगू पण आला होता आमच्या नणंदबाईला, त्याला पण घेऊन आल्या होत्या. तर उद्या 15 ऑगस्ट आहे का नाही, तर त्याची तयारी आजच करायची होती. तर त्या निघाल्या होत्या सासूबाई आमच्या. तर आत्या बघा कशा करत होत्या, मस्त चेष्टा जावांची ना इकडे चेष्टा मस्करी चालू होती. आता आवाज काय मी पूर्णपणे बंद केला होता बरं का, गाड्यांचा वगैरे हॉर्न वगैरे ऐका येत होतं त्याच्यामुळं. आणि त्याच्यामुळे आमचे नणंदबाई आले होते बघा. आता उद्याच्याला का नाही 15 ऑगस्ट असल्यामुळे आजच अक्षताच्या गणवेशला मला टिप मारायचं होतं. आणि जे काय म्हणजे की मोठा तिचा नवीनच गणवेश होता, ते थोडासा मोठा होता, त्याला पण टिप मारून ठेवायचं होतं. आता माऊलीचं पण इकडं थोडंसं पॅन्ट वगैरे शिवायची होती. आणि ते बाई बघा आता उद्या तिथं का नाही शाळेत शिकवायला असल्यामुळं का नाही त्यांनी पांढरा ड्रेस आणला होता. थोडंसं त्यांना मोठाच होत होता ते पण. त्यांना पण ते टिप मारून द्यायचं होतं. तर हे बघा चिंगूचं कसं चालू आहे. अजिबात आता संध्याकाळ झाली का नाही ते अजिबात राहत नव्हता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. उद्या ना 15 ऑगस्ट आहे. तर 15 ऑगस्टची तयारी अक्षताच्या माऊलीच्या गणवेशला इस्त्री करून झाला. आणि थोडंसं बघा अक्षताचा गणवेशला थोडंसं मोठा होता, तर ते टाचून घेतला. आणि त्याच्यानंतर ना आता माऊलीच्या पप्पांच्या पण कपड्याला थोडंसं इस्त्री करायचं चालू आहे. आणि माऊलीच्या पण गणवेशला, अक्षताच्या गणवेशला, दोघांच्या पण गणवेशला ना इस्त्री करून झाला आहे ना माऊली. हां. आणि जेवण वगैरे झालं तर ना आता हे काम लागलं. तर मला काही इस्त्री करता येत नाही बरं का, पण मी बघते येते की काय. तर माऊलीचे पप्पा करत होते आणि आता म्हणलं मी कर. हाय नमस्ते, मी शोभा तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सगळ्यांना. आता सकाळचे ना 8 वाजलेले आहेत बघा. आज श्रावण महिन्यातला पहिलाच गुरुवार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. श्रावण महिन्याच्या आजपासून ना श्रावण महिना सुरू झालेला आहे. तर सगळ्यात अगोदर म्हणलं तर इकडं मी आज देवपूजा आवरली. तर इकडं सगळ्यात अगोदर देवपूजा आवरली, चहा वगैरे झालं. आता सकाळी सकाळी इतकी कामाची धांदल उडती ना, पाणी वगैरे सुटलेलं आणि आज त्यात ना माऊलीच्या पप्पांना लवकर जायचं होतं.
तर मावळीच्या पप्पाला सकाळ सगळ्यांना लवकर गेलेले. चला स्वयंपाक वगैरे अजून बाकी आहे बघा. इतका पसारा झाला ना, तर पसाऱ्याकडे काही कोणी जाऊ नका बरं का. सगळा भरपूर असा पसारा झाला. स्वयंपाक बनवायचा आहे, अक्षताला माऊलीसाठी डबा वगैरे बनवायचा आहे. आणि माझं म्हणलं तर उपवास असतो गुरुवार, तर माझा उपवास आहे त्या तिघांसाठी, बापूंसाठी वगैरे बनवायचं नाही. आत्याला 2-3 दिवस झालं गावाला गेलेले आणि आज दत्ताला जाणार आहेत बापू पण. कारण गुरुवार असलं तर प्रत्येक गुरुवारी ना दत्ताला जात असते. तर आत्या गेलेत गावाला आणि बहुतेक आज येतील. माऊलीचं चाललंय बाहेर अभ्यास करायचं आणि इकडं तिकडं ये जा करायचं. सकाळी सकाळी ना इतकं आगावपणा करत असतो ना, खरं सांगते भरपूर असतं. माऊलीचं आवरलं ते बघा, माऊलीचे पप्पा आणि बापू आहेत ना, तोपर्यंत अभ्यासाला बसतो. लगेच तिकडं 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 इकडं असं करायचं चालू असते त्याचं. तर चला, आणि देवपूजा वगैरे आवरली. ते सकाळ सकाळी एवढं छान वाटतं ना, खरं सांगते खूपच छान असं वाटतंय. तर सगळ्यांचं बघा चहा नाश्ता, माऊलीच्या पप्पांचा चहा नाश्ता झालेला आहे. तर असं घर सारा पसारा पडलेला आहे. आणि आज ना परत एकदा मला ओल्या नारळाची बर्फी बनवायची. आता सकाळी सकाळीच माऊलीचं चालू होतं, मम्मी कधी बनवणार आहे, कधी बनवणार आहे. तर म्हणलं आता 2-3 दिवस तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे काही बनवायला घेतलं नाही. तर आज ना बनवणार आहे ओल्या नारळाची बर्फी. तर स्वयंपाक बनवायला घ्यायचा आता. लगेच बघा, लगेच 9 आणि 10 वाजतात. पटकन असं टायमिंग जातो ना, कसा टायमिंग जातो हे पण काही कळत नाही. आणि माऊलीचं 9 वाजले की लगेच चालू असते, मम्मी झालं का नाही झालं का नाही. तर आता पटकन ना चपाती आणि भाजी बनवायची मला काहीतरी. तर चला, काही जास्त फुलं वगैरे भेटले नाहीत बरं का. जास्वंदीची अगदी 4-5 फुलं भेटलेत. आणि काल बघा रात्री दीपपूजन होतं ना, दीप अमावस्या होती, दीपपूजन होतं. तर सगळी गुलाबाची फुलं, जास्वंदीची फुलं सगळी तोडलेली. आज ना मला सगळी थोडेसेच भेटलेले, 5-6 फुलं भेटलेले. तर सकाळी सकाळी पूजा करून घेतली की म्हणजे आपल्या सगळ्या कामाला आपल्याला सुरुवात होती. असं रिमझिम पावसाने ना काहीच कळत नाही. तर थोडासा पाऊस येतोय बघा आणि लगेच बंद झाला. तर अगदी थोडासा 4 ठेंब आलं तर माझी इतकी धावपळ उडाली ना. तर सगळे कपडे वगैरे काढायचं आणि गॅस संपलेला. तर माऊलीचे पप्पा आलेत गॅस घेऊन आणि दुपारी चाललेले आता. दुपारचे 1:30-1:45 वाजलेत. तर आपल्या आक्षी पण आली होती आत्ता बाटली भरायला. अगदी 4 ठेंब पडलेत ना, तर माणसाची ना इतकी धांदळ उडाली. तर काय मला वाटलं की आता मोठा पाऊस येते की काय, पण मोठा पाऊस चाललाय. आला असतं तर बरं झालं असतं मोठा पाऊस, पण मोठा पाऊस येत नाही ना हो. सकाळी काय माझ्याकडनं थोडीशी कपडे राहिलेत. तर आत्या गावाला गेलेत ना 2-3 दिवस. तर बापूचे थोडे कपडे राहिले ते धुवून टाकायचे आता. मी माऊली आणि बापू इकडे आंघोळ करत, त्याच्यामुळे राहिलेत. आणि आज माझा गुरुवार आहे. तर माऊलीच्या पप्पांनी बघू माझ्यासाठी काय आणलं आणि पोरांसाठी काय आणलं. माझ्यासाठी बघा हे असं वेपर्स आणलेलं आहे. तर केळीचं वेपर्स काही मी खात नाही बरं का, पण बटाट्याचं वेपर्स खाते. असं वेपर्स आणलेलं बटाट्याचं. आणि ते पोरांसाठी माऊलीसाठी ना असं शेवले आवडते माऊलीला, शेव आणि चिवडा असले आवडतं. तर माऊलीसाठी असं आणलं आहे. बघू काय झालं, काय झाले म्हणजे अहो हे तर झालंय येडा चावला असेल ग. बाय बाय बाय, एकटी बरोबर दोघी आलाय. आता संध्याकाळचे 6:30 वाजले आणि माझं ना असं स्वयंपाक चालू आहे. तर असं आपलं मस्त गरमागरम इकडं मी सांबर बनवलेलं आहे. हे बघा अगदी मोहरीच्या डाळीपासून. आणि आता ना मला मस्त बेसन बनवायचं आहे. तर घरात ना सगळ्यांना बेसन असं भरपूर आवडतंय. असं अख्खं टोमॅटो घालून ना मस्त मोहरीच्या डाळीचं सांबर बनवलंय. तर अख्खं टोमॅटो जरी घातलं तरी बघा ते शिजलं तर आपण मस्त हाटून पालक भाज्या वेळेस कसं हाटून घेतो त्या पद्धतीचं हाटून घेतलेलं अगदी सगळं एक जीव होतंय. तसंच मी सांबर बनवले मस्त वास वाढण्यासाठी आज गुरुवारचा. आणि इकडं आपलं बेसन बनवण्यासाठी बघा हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि मला कांदा पण घालायचा आहे. तर बेसन घेतलेले कांदा पण घालायचा आहे, पण त्याच्या अगोदर ना मिरची मध्ये बारीक करण्यासाठी मी मीठ आणि लसूण बारीक सोलून असं टाकत असते. आपलं कढई गरम होती तोपर्यंत म्हणलं वाटण पण करून घेऊया. आणि भाकरी तर बनवून झालेल्या आहेत माझ्या अगोदर. सगळ्यात अगोदर ना मी भाकरी बनवलेला. तर आमच्याकडे बघा अलीकडे लिखत करायला 2-3 दिवस जरा असं व्हायला लागले. 5-5 मिनिटाला लाईट येते आणि 5-5 मिनिटाला लाईट लगेच येते. आहे का नाही माऊली?
तर माऊलीचं पण भाषण पाठ करायचं चालू आहे. 15 ऑगस्ट आले ना 2 दिवसावर, तर माऊलीला पण भाषण पाठ करायचं आहे. हे का नाही, झालं का नाही पाठ? झालं. हा होय का. माऊलीचं बघा भाषण पाठ झाले. तर बापूला दररोज अभ्यास करून घेत असते, तास 2 तास ज्याकडून सगळं अभ्यास करून घेत असतात आणि भाषण पण पाठ करून घेत असतात. मोबाईलमध्ये व्हिडिओ करून दाखव मला असं म्हणत असेल तर दररोज ना, हे का नाही. तर दररोज ना संध्याकाळचं जेवणाच्या अगोदर त्याचा अभ्यास भरण्याचं काम असते माऊलीचं, बापूंचं, हे का नाही. मस्त झणझणीत आपलं पिठलं छान अगदी अप्रतिम. तर इकडे बघा अशा पद्धतीचे ना मस्त सांबर बनवलेले मी. त्यामध्ये मस्त पिठलं कोणाकोणाला आवडते. सगळा स्वयंपाक बनवून झाल्यावर करायचं मी छान असं ताट सजवलं होतं बघा. आणि आज संध्याकाळच्या जेवणासाठी ना आत्या आणि बापू दोघं पण नव्हते. आत्या तर बघा 2-3 दिवस झाले गेलेत गावाला आणि आज बापू पण ना बाहेर जाणार होते जेवायला, कार्यक्रम होता तिकडे जाणार होते. आणि मग काय आता माऊली तर लवकरच झोपला होता आणि अक्षदाचं माझं माऊलीच्या पप्पांचं जेवण चाललं होतं. तर अक्षू पण अभ्यास करत बसली